वेल हॅलो वेलकम टू मेगाबिट एज्युकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, मी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडची एक सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे जे पण सर्व कॉन्सेप्ट आहेत आणि जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण या सिरीजमध्ये बघणार होतो. तर त्या सिरीजमधला आजचा आहे तिसरा दिवस. याच्या अगोदर आपले 2 व्हिडिओ झालेले आहेत. पहिला व्हिडिओ हा होता इंट्रोडक्शन टू नंबर्स. नंबर कोणत्या प्रकारचे असतात आणि कसे असतात. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही या लिंकवर किंवा या व्हिडिओवर क्लिक करून तो बघू शकता. आणि इन केस जर तुम्हाला डिव्हिजिबिलिटी काय असतं, कसे नंबर डिवाइड होतात आणि स्पीड कशी आपली बुस्टअप होऊ शकतं, तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओसाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करू शकता. ठीक आहे. तर आजचा आहे आपला तिसरा दिवस आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मल्टिप्लिकेशन कसं करायचं. ते 2 डिजिटचं असो, 3 डिजिटचं असो की वेगवेगळे जनरल मेथड असो किंवा जनरल नंबर्स असो. तर याने एक आपल्याकडे एक कॅल्क्युलेशन आपल्याला थोडंसं फास्ट करावं लागतं. आणि मल्टिप्लिकेशन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग्स इन दी मॅथ्स और इन द आपण म्हणू शकतो ऍप्टिट्यूड. कारण मल्टिप्लिकेशन तुम्हाला डिव्हिजन मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये सॉल्व्ह करण्यासाठी तर होतोच, पण सॉल्व्ह करण्यासाठी तर वापर होतोच याचा. पण याच्या व्यतिरिक्त तुमचं जे स्पीडअप आहे किंवा जे तुमच्या स्पीडला एक बूस्ट देण्याचं काम सुद्धा मल्टिप्लिकेशन करतं. तर हे इम्पॉर्टंट असतं. तर आपण बघणार आहोत की मल्टिप्लिकेशन कसं असतं. आणि या सिरीजमध्ये आपले जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 व्हिडिओ आपले ऑलरेडी झालेले आहेत, टाइप्स ऑफ नंबर आणि डिव्हिजिबिलिटी रूल. आजचा आपला व्हिडिओ जो आहे हा मल्टिप्लिकेशन आहे आणि अपकमिंग सेशन मध्ये आपण स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब रूट्स, फ्रॅक्शनल व्हॅल्यू बेस्ड सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन अँड देन अदर जे इम्पॉर्टंट टाइप्स असतात किंवा टॉपिक्स आहेत त्याच्यावर आपण 1 बाय 1 मूव्ह होऊया. ठीक आहे. विदाउट एनी डिले आपण सुरू करूया. आजचा जो आपला सेशन आहे हा आहे मल्टिप्लिकेशनचा. वेल, तर बघा, सर्वात पहिला जो आपला टाइप आहे याला मी 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केला आहे. 4-5 कॅटेगरी 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केला आहे. तर 3 कॅटेगरी मधलं पहिलं म्हणजे कोणतं, आपलं 100 बेस मल्टिप्लिकेशन. तर असे नंबर्स, अशा 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन जे 100च्या जवळ येतात. करूया याला सॉल्व. चला बघा, 2 नंबर माझ्याकडे आहेत. पहिला नंबर माझ्याकडे आहे 108, दुसरा नंबर माझ्याकडे आहे 112. याला मी कसं सॉल्व करणार बघा. याला मी कम्पेअर करणार 100 सोबत. जर मी याला 100 सोबत कम्पेअर केलं तर मला काय दिसलं, 108 हा 100 पेक्षा 8 ने जास्त आहे. 112 हा 100 पेक्षा 12 ने जास्त आहे. हे झाली आपली पहिली स्टेप. पहिले आपण चेक केलं, कम्पेअर केलं आपण 100 सोबत, कारण दोन्ही नंबर मला 100च्या घरात दिसत आहेत, 100च्या जवळपास दिसत आहेत. 100 सोबत कम्पेअर केल्यानंतर मी चेक केलं की 108 100 पेक्षा 8 ने मोठा आणि 112 हा 100 पेक्षा 12 ने मोठा. नंतर सेकंड स्टेप, पहिलं स्टेप म्हणजे तुमचं कंपॅरिझन. आता सेकंड स्टेप म्हणजे काय बघा. आता सेकंड स्टेप असतं क्रॉस ऍडिशन किंवा क्रॉस सबट्रॅक्शन. इथे काय आहे, इथे आहे प्लस. तर मी काय करणार, 112 प्लस 108 प्लस 12 किती होतात, 108 प्लस 12 म्हणजे तर हे होतात, ओके, हे किती होतात, 108 प्लस 12 म्हणजे 120. आणि जर मी असं क्रॉस केलं इकडे, असं या प्रकारचं जरी क्रॉस केलं तर 112 प्लस 8 म्हणजे 120. तुम्ही कशाही प्रकारचं केलं, तुम्ही वरतून इकडे आणलं किंवा खालून तुम्ही इकडे गेले तरी तुम्हाला सेमच आन्सर मिळणार. नंतर आपण काय करायचं बघा, हे 2 झिरो जे असतात हे 2 झिरो इथे लावून द्यायचे. 2 झिरो आपण इथे लावले. ठीक आहे. नंतर हे जे आपण साईडला काढून ठेवलं याचं करायचं मल्टिप्लिकेशन. 12 8 96, हे असतात 96. तर प्लस आपण याच्यामध्ये करणार 96. ठीक आहे. हे झालं 120, हा झाला 6, हा झाला 9, हा झाला 0, हा झाला 12. म्हणजे 120 96 हे तुमचं आन्सर बनेल. आहे ना सोपं. नाही तर आपण काय केलं असतं, 108 आणि 12 रेग्युलर प्रोसेस काय म्हणतोय, पहिले तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करा, नंतर तुम्ही 1 ने मल्टिप्लाय करा, त्याच्यानंतर परत तुम्ही 1 ने मल्टिप्लाय करा आणि ऍट द लास्ट तुम्ही ऍडिशन करा. तर एवढं कुठं करायचं नाही आपल्याला. फ्रॅक्शन ऑफ टाइम मध्ये तुमचं आन्सर निघतं. बघा, याला आणखी सोपं करण्याचा प्रयत्न करतो. चेक करायचं, 115 आहे, 105 आहे. दोन्ही नंबर माझ्या 100च्या जवळ आहेत. हा किती नंबरने, हा 15 ने जास्त आणि 105 हा 5 ने जास्त. 105 प्लस 15 म्हणजे 120 किंवा 115 प्लस 5 म्हणजे 120. जे साईडला काढून ठेवलं त्याचं करायचं मल्टिप्लिकेशन. 15 5 75. तर 120 75. आता मी 2 झिरो सुद्धा नाही लिहिले, डायरेक्टली केलं. 120 75 हे तुमचं आन्सर बनेल. तिसरं बघूया, 104 आणि 122. 104 म्हणजे 4 ने जास्त, 122 म्हणजे 22 ने जास्त.
122 म्हणजे 22 ने जास्त. 104 प्लस 22 म्हणजे 126. 122 प्लस 4 तरी सुद्धा 126. जे साईडला काढून ठेवलं त्यांचं करायचं मल्टिप्लिकेशन. 22 चा डबल म्हणजे 44. 44 चा डबल म्हणजे 88. तर याचा आन्सर काय बनेल आपलं? याचा आन्सर बनेल 126. साईडचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 88. एक आणखी एक्झाम्पल बघूया. याच्यामध्ये काय आहे? 113 आहे, 110 आहेत. 113 आहेत आणि 110 आहेत. 113 म्हणजे 13 ने जास्त, 110 म्हणजे 10 ने जास्त. काय होणार? 113 प्लस 10 म्हणजे 123 झाले. 113 प्लस 10 म्हणजे 123 झाले. 13 इंटू 10 म्हणजे 130 होतात. पण 130 जे आहेत याला 130 ला आपण डायरेक्टली ते 130 नसले, आपण याला 130 या प्रकारचं नाही लिहित. कारण सगळ्यात शेवटी आपल्याला 2च झिरो पाहिजे. इथे काय म्हटलं मी? सर्वात शेवटी आपल्याला 2 झिरो लावून द्यायच्या. जे पण आपलं आन्सर येणार 130, 2 झिरो इथे लावले. त्यानंतर काय होतं? 13 इंटू 10 म्हणजे हे झालं तुमचं 130. तर हा झाला तुमचा 0, हा झाला 3, हा झाला 4, हा झाला 2 आणि हे झाला 1. 124, 30 तुमचा आन्सर बनेल. किंवा याला सांगायचं मला झाल्यास तर मी काय करू शकतो? याला तुम्हाला जर थोडंसं जरी इथे कन्फ्युजन झालं तर तुम्ही थोडा व्हिडिओ मागे घेऊन घ्याल. बघा याला कसं लिहू शकतो आपण? याला मी असं लिहू शकतो, 113 प्लस 10 म्हणजे 130, 123 झाले. 13 इंटू 10 म्हणजे 130. तर 130 ची मी सर्वात शेवटचे 2 डिजिट लिहिणार. 130 ची मी सर्वात शेवटी 2 डिजिट लिहिणार. एक माझ्याकडे राहिला तो एक मी इथं कॅरी करून देणार. म्हणजे हा झाला 124, 30. हे तुमचे आन्सर बनेल. म्हणजे सर्वात शेवटी जे पण माझं कॅल्क्युलेशन येणार मला 2च डिजिट लिहायचे आहे. 3 डिजिट मध्ये माझं आन्सर गेलं ते 1-2 डिजिट राहील 100 प्लेस वरचा, त्याला मी कॅरी करून घेणार. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आता हे काय झालं? हा झाला आपला 100 बेस मल्टिप्लिकेशन सिरीज मधला टाइप 1. आणि टाइप 1 मध्ये हे जेवढे पण तुम्ही नंबर बघितले जसं 108, 112, 115, 105, 104, 122 हे कुठे ना कुठे 100 पेक्षा वरचे नंबर होते. आता 100 पेक्षा खालचे नंबर बघूया. बरं, आता 100 पेक्षा खालचे नंबर काय करणार आपण? सेम प्रोसेस. 100 सोबत मी कम्पेअर केलं. 100 सोबत कम्पेअर केल्यानंतर मला काय दिसलं? 100 पेक्षा हा लहान आहे आणि हा सुद्धा 100 पेक्षा लहान आहे. 93 मधून 3 गेले किंवा 97 मधून 7 गेले, कारण की इथे मायनस आहे. जेव्हा प्लस होतं तर आपण प्लस केलं होतं, इथे मायनस आहे तर आपण काय करणार? मायनस करणार. 93 मधून 3 गेले म्हणजे उरले आपल्याकडे 90. आणि नेहमी इथे काय लावणार आपण? समोर 2 झिरो लावणार. त्यानंतर आपण करणार इथे प्लस. 7 त्रिक किती झाले? 7 त्रिक झाले तुमचे 21. हा झाला 1, हा झाला 2, हे झाले तुमचे 90. म्हणजे 90, 21 तुमचं आन्सर बनणार. दुसरा बघूया आणखी एक. काय होतं इथे? इथे आपल्याकडे आहे 95. 95 म्हणजे 100 पेक्षा 5 ने कमी. 99 म्हणजे 100 पेक्षा 1 ने कमी. 95 मधून जर मी 95 मधून जर मी 1 काढला तर माझ्याकडे उरले 94. किंवा 99 मधून जरी मी 5 काढले तरी सुद्धा माझ्याकडे उरले 94. त्याच्यानंतर काय करायचं? जे साईडचे आहेत यांचं लिहायचं, यांचं करायचं मल्टिप्लिकेशन. पण याचं मल्टिप्लिकेशन करताना अगोदर इथे लावतो आपण 2 झिरो. आणि इनकेस जर 2 झिरो लावायचे नसेल तुम्हाला, आणखी शॉर्ट मध्ये करायचं असेल तर 5 1 5. पण नेहमी इथे तुम्हाला 2 डिजिट मध्ये नंबर पाहिजे, तर आपण याला लिहिणार 05. आणि इनकेस जर 3 डिजिट गेला असता तर मी 2 डिजिट लिहिले असते, 1 डिजिट इथे कॅरी केला असता, जसं आपण प्रिव्हियस प्रॉब्लेम मध्ये बघितलं. इथे बघूया काय आहे. 88 म्हणजे 12 ने कमी. 91 म्हणजे 9 ने कमी. 88 म्हणजे 100 पेक्षा 12 ने कमी. 91 म्हणजे 100 पेक्षा 9 ने कमी. 88 मधून तुम्ही 9 काढा किंवा 91 मधून तुम्ही 12 काढा. किती उरतात? 88 मधून मी 9 काढले तर 79 माझ्याकडे उरले. किंवा 91 मधून जरी मी 12 काढले तर माझ्याकडे 79 असं होतात. इथे काय आहे? 12 9. 12 9 किती होतात? 108. 108 होतात. तर मी सगळ्यात शेवटचे 08 लिहिले. राहिला कॅरी तुमचा 1. 108 होतात. आपण काय केलं? सर्वात शेवटचे 08 लिहिले. 1 ला मी कॅरी केलं. 1 ने कॅरी केला तर इथे होऊन जाणार 79 प्लस 1 म्हणजे 80. 79 प्लस 1 म्हणजे 80. हे झालं तुमचं आन्सर. हे तुम्हाला आय होप आशा करतो की हे तुम्हाला 3 समजलं असेल एक्झाम्पल. आणि हे तुमच्यासाठी होमवर्क मध्ये. याचा आन्सर तुम्हाला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. चला, हे झाले आपला दुसरा टाइप ज्याच्यामध्ये सर्व नंबर 100च्या खालचे होते. आता व्हॉट इफ सर की एक नंबर 100 पेक्षा मोठा असेल आणि एक नंबर 100 पेक्षा लहान असेल,
तर त्या केसमध्ये काय करायचं, तर त्याचे पण एक्झाम्पल आपल्याकडे आहेत बघा. अशा केसमध्ये काय करायचं बघा, इथे आपल्याकडे आहे एक नंबर 100 पेक्षा मोठा, एक नंबर 100 पेक्षा लहान. चेक करूया काय होतं. 108 म्हणजे 100 पेक्षा मोठा आहे कितीने, 8 ने. 92 100 पेक्षा लहान आहे कितीने, 8 ने. सॉल्व्ह करूया. 108 इथे मायनस दिसतं ना आपल्याला, तर मायनस करायचं. 108 मधून जर मी 8 मायनस केले किती उरले माझ्याकडे, 100 उरलेत. किंवा 92 मध्ये इथे प्लस आहे तर प्लस करायचं. 92 प्लस 8 100. 108 मायनस 8 म्हणजे 100. इथे लावत असतो आपण 2 0. त्यानंतर 8 8 8 जा किती होतात, 64. 64 लिहित असतो आपण इथे. पण जेव्हा मी मागचे 2 क्वेश्चन्स बघितले, 2 टाइप्स बघितले, त्याच्यामध्ये काय होतं, 12 8 12 8 जा 96 प्लस प्लस आन्सर प्लस होतं, म्हणून आपण इथे प्लस केलं होतं. त्यानंतर जो आपण सेकंड टाइप बघितला त्याच्यामध्ये 7 3 जा 21 मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस होतं, म्हणून इथे आपण काय केलं होतं, प्लस केलं होतं. पण या केसमध्ये काय होतं, इथे बघा एक नंबर प्लस आहे, एक नंबर मायनस आहे, म्हणजे हे तुमचं प्लस आणि मायनसचं मल्टिप्लिकेशन तुमचं काय होत असतं, मायनस होत असतं. म्हणून आपल्याला या नंबर मधून हा नंबर करावा लागेल मायनस. याचा आन्सर काय येईल मग मित्रांनो, 10,000 मधून 64 गेले 9,936. हे तुमचं आन्सर बनेल. एक आणखी एक्झाम्पल बघूया बघा. 100 पेक्षा कितीने, 9 ने लहान. 100 पेक्षा कितीने मोठा, 13 ने मोठा. 91 प्लस 13 म्हणजे 104. किंवा 113 मधून 9 मायनस तरी सुद्धा 104. इथे लावत असतो आपण 2 0. 13 9 117. 117 इथे आपण लिहिलं काय होणार, प्लस आणि मायनस म्हणजे मायनस. 10तून 7 गेले 3. 10तून 2 गेले 8. 4 मधून 2 गेले 2 आणि हे 10 इथे शेवटी 10,283. आय होप की तुम्हाला हा सुद्धा टाइप आणि हे सुद्धा प्रॉब्लेम्स कळाले असेल. आणि जर कळाले असेल तर तुम्हाला सांगायचं आहे काय, याचा आन्सर कॉमेंटमध्ये. याचा आन्सर मला नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा, सो दॅट मला पण माहिती पडेल की तुम्हाला हे अंडरस्टँड झालं आहे की नाही झालं. समोरचं एक्झाम्पल बघूया बघा. आता आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे आहे 200 बेस. 200 बेस मध्ये काय होतं की जेव्हा आपल्याकडे 100 होता तर आपण 100 सोबत कम्पेअर केलं. इथे माझ्याकडे 200 आहे तर इथे मी 200 सोबत कम्पेअर करणार. आणि 200 सोबत कम्पेअर करताना मी चेक केलं 200 पेक्षा कितीने मोठा, 8 ने मोठा. 200 पेक्षा कितीने मोठा, 12 ने मोठा. नंतर सेम प्रोसेस 208 प्लस 12 म्हणजे 220. 208 प्लस 12 म्हणजे 220 आणि 212 प्लस 8 हे सुद्धा 220 होतात. काही पण आपण केलं क्रॉस मध्ये तरी आन्सर सेम आहे. इथे फक्त एक डिफरन्स लक्षात ठेवायचा की जेव्हा 100 सोबत होतं तर आपल्याला हा सेम नंबर घ्यावा लागत होता. पण जेव्हा 200 आहे आणि 200 म्हणजे काय, 100चा डबल, तर हे जे पण तुमचं आन्सर येणार तर याचा सुद्धा काय करायचा, याचा करायचा तुम्हाला डबल. याचा काय करायचं तुम्हाला, डबल करायचं. इथे जर 300 असतात, 300 सोबत जर मी कम्पेअर केलं असतं तर या नंबरचा मी ट्रिपल केला असता. सध्या तरी इथे 200 आहेत तर मी 200चा डबल करणार. 220चा डबल म्हणजे 440. इथे लावत असतो आपण 2 0. सगळ्या शेवटी 12 8 किती, 96. 12 8 96. आन्सर काय बनणार आपलं, 440 96. परत एक एक्झाम्पल बघूया बघा. 215 म्हणजे 15 ने जास्त. 205 म्हणजे 5 ने जास्त. 215 प्लस 5 म्हणजे 220. 215 प्लस 5 म्हणजे 220. किंवा 205 प्लस 15 म्हणजे हे सुद्धा 220 होतात. नंतर काय होणार, 200 सोबत कम्पेअर केलं होतं म्हणून आपण काय करणार, याचा डबल करणार. याचा डबल म्हणजे किती, 440. इथे 2 0 आपण लावू शकतो, नंतर हे ऍड करू शकतो, पण मी डायरेक्टली करतो आता. 15 5 75. 15 5 75. थोडं अंडरस्टँड झालं असेल तर तुम्ही लगेच याला थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. 8-10 प्रॉब्लेम तुम्हाला स्वतःवरून घ्यावं लागेल, त्याला सॉल्व्ह करून बघावं लागेल. एकदा तुम्हाला समजलं की तुम्ही लगेच फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्ही याचा आन्सर कराल, ते पण विदाउट पेन आणि पेपर. याची गरज सुद्धा नाही, पेन आणि पेपरची तुम्हाला गरज पडणार नाही. बघा कसं, 209 आणि 206. 209 प्लस 6 म्हणजे 215. 215चा डबल. 215चा डबल म्हणजे किती, 430. 215चा डबल म्हणजे किती, 430. इथे 9 जास्त 6 जास्त, 9 6 जा म्हणजे 54. हे बनेल तुमचं आन्सर. 9 6 जा 54 हे तुमचं बनेल आन्सर.
काहीच करायचं नाही. इथे जर 300 असेल तर 300 सोबत कम्पेअर करायचं, 400 असेल तर 400 सोबत कम्पेअर करायचं, आणि फक्त हे जे आन्सर तुम्हाला इथे मिळेल 200 असेल तर जो पण आन्सर तुम्हाला मिळाला त्याचा डबल, 300 असेल तर जो पण तुम्हाला आन्सर मिळाला त्याचा ट्रिपल. आणखी एक एक्झाम्पल मी तुम्हाला घेऊन सांगतो. जसं बघा, एक आपण एक्झाम्पल घेऊन बघूया. 296 आणि 295. 296 आणि 295 मी इथे नंबर घेतलाय. आता माझे नंबर कशा जास्त जवळ आहेत, 300च्या जास्त जवळ आहेत, तर मी याला 300 सोबत कम्पेअर करणार, आणि 300 सोबत कम्पेअर केल्यानंतर मला काय दिसलं, 296 4 ने कमी आहे, 295 300 पेक्षा 5 ने कमी आहे. नंतर काय करणार मी, 296 मधून हे 5 वजा करणार, तर माझ्याकडे उरले 291, किंवा 295 मधून मी हे 4 वजा करणार, तरी सुद्धा माझ्याकडे उरतात 291. त्यानंतर मी काय करणार, जे पण माझा आन्सर आला त्याला त्याचा ट्रिपल करणार, कारण की ते 300 सोबत कम्पेअर केलं तर पहिला जो नंबर असतो त्याच्यासोबत सिंपल मध्ये मल्टिप्लाय करायचं. तर 3 1 3, 3 9 27 म्हणजे 7, 2 झाले कॅरी, 3 दोन्ही 6 आणि 2 म्हणजे 8. सर्वात शेवटी हे जे आहेत मायनस मायनस म्हणजे प्लस होतं, 4 5 तुमचं होतं 20. म्हणजे हे बनेल आपला आन्सर. आणि तुमच्यासाठी होमवर्क मध्ये आहे 405 आणि 410. याचा आन्सर तुम्हाला मला सांगायचं आहे कॉमेंट सेक्शन मध्ये. कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला याचा आन्सर सांगाल लवकरात लवकर. चला, त्याच्या नंतरचा आपण टाईप बघूया. याच्या नंतरचा टाईप काय आपल्याकडे बघा. इन केस नंबर थोडेसे रॅन्डम मध्ये असेल किंवा मल्टिपल मधातले नंबर असेल, तर त्या केसमध्ये मग मित्रांनो काय करायचं, हे वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग्स मल्टिप्लिकेशन मध्ये. बघा इथे काय आहे, इथे आहे 75 आणि इथे आहे 21. 75 जर मी 100 सोबत कम्पेअर केलं तर मला काय दिसतं 25 ने लहान, आणि इथे काय दिसतं मला, हा 25 ने लहान. इथे काय दिसतं मला 79 ने लहान. इथे आपण हे करणार आणि इथे आपण जर असं केलं तर हे कुठे ना कुठे कॅल्क्युलेशन आपलं मोठं होतं, कारण की सगळ्यात शेवटी तुम्हाला याचं सुद्धा मल्टिप्लिकेशन करावं लागत होतं, तर हे थोडंसं मोठं होऊन जाईल. मग अशा केसमध्ये काय करायचं, जर 100च्या जवळ असेल तर 100 बेस वापरायचं, आणि 100च्या जवळ नसेल तर मग जनरल कॉन्सेप्ट मध्ये वापरायचे. पण जनरल मध्ये असं नको की पहिले 1 ने मल्टिप्लाय करा, मग 2 ने मल्टिप्लाय करा, त्यानंतर प्लस करा, एवढं आपल्याकडे नसतं. सिंपलशी एक फिगर लक्षात ठेवायची, एक डायग्राम लक्षात ठेवायची. स्ट्रेट, राईट साइडनं स्ट्रेट, क्रॉस आणि स्ट्रेट, स्ट्रेट क्रॉस आणि स्ट्रेट, आणि क्रॉस मधली क्रॉसची ऍडिशन. स्ट्रेट परत एकदा सांगतो, पहिले राईट साइडनं सुरू करायचं, स्ट्रेटचं मल्टिप्लिकेशन 5 1 5, नंतर क्रॉसचं मल्टिप्लिकेशन. बघा क्रॉसचं मल्टिप्लिकेशन 7 1 7, 5 2 10, 7 1 7, 5 2 10, किती झाले 7 आणि 10 म्हणजे झाले तुमचे 17, आणि 17चा मी लिहिणार 7, 1 ला केला आपण कॅरी. नंतर इकडचं नंबरचं स्ट्रेट मल्टिप्लिकेशन 7 2 14, 1 आपला कॅरी होता म्हणजे 15. 15 75 बनेल यांचा आन्सर. समजलं? बल ठीक आहे. नंतरचं आणखी एक बघूया. काय होतं, पहिले स्ट्रेटचं मल्टिप्लिकेशन, त्यानंतर क्रॉसचं मल्टिप्लिकेशन करून त्याची ऍडिशन, नंतर इकडचं मल्टिप्लिकेशन 3 2 6, क्रॉसचं मल्टिप्लिकेशन 8 3 24, 2 3 6, दोघांची ऍडिशन किती झाले 30 झाले. 30चा आपण लिहिला 0, 3 ला आपण केला कॅरी, 8 3 24 आणि 3 म्हणजे 27. 27/6 तुमचं बनेल आन्सर. आणखी एक बघूया. पहिले स्ट्रेटचं मल्टिप्लिकेशन सांगा मला काय होणार. स्ट्रेटचं मल्टिप्लिकेशन 3 3 9, क्रॉसचं मल्टिप्लिकेशन 4 3 12 15, 12 + 15, 5 3 15, 4 3 12, 12 + 15 म्हणजे किती 27. 27 ला आपण लिहिला 7, 2 ला आपण केला कॅरी. नंतर इकडचं मल्टिप्लिकेशन 4 5 20, 4 5 20 + 2 कॅरी म्हणजे 22 79. ठीक आहे, सिंपल आहे, कमी टाइम मध्ये होतं. फक्त गरज आहे ते तुमच्या प्रॅक्टिसची. जेवढी तुमची प्रॅक्टिस जास्त तेवढं तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट. नंतर याचं तुम्हाला सांगायचंय मला, हे तुम्हाला होमवर्क म्हणजे कॉमेंट सेक्शन मध्ये याचं आन्सर तुम्ही मला लवकरात लवकर सांगा. नंतरचं बघूया. नंतर काय आहे आपल्याकडे, ओके, नंतरचा टाईप आहे तुमचा 11 बेस मल्टिप्लिकेशन.
ज्याचं पण मल्टिप्लिकेशन तुम्हाला 11 सोबत करायचं आहे, 11 सोबत करायचं आहे, मग त्याला आपण कसं करणार बघा. 121 ला मला मल्टिप्लाय करायचं आहे 11 सोबत. मी काय करणार, 121 लिहिणार. याच्या इथे 2 नंबर आहेत, 11 म्हणजे किती, 2 नंबर आहेत. तर 10 मी इथे लावला, 10 मी इथे लावला. आता 2 नंबर आहेत इथे, 11 म्हणजे हे 2 नंबर आहेत, 1 आणि हा 1. म्हणून काय करणार आपण, 2 याची पेअर करणार. 2 नंबरची आपल्याला पेअर करायची आहे, त्याची ऍडिशन करत जायचं. बघा जसं 0 + 1 म्हणजे 1, 1 + 2 म्हणजे 3, 2 + 1 म्हणजे 3, 1 + 0 म्हणजे 1. हे तुमचं आन्सर बनेल. आणखी एक बघूया, आणखी क्लिअर होईल तुम्हाला. 1 3 5 4 2 नंबर आहेत म्हणून 1 0 इथे, 1 0 इथे. 2 नंबर आहेत म्हणून 2 2च्या नंबर मध्ये ऍडिशन राईट साइडनं सुरू करायचं. 0 + 4 म्हणजे 4, 4 + 5 म्हणजे 9, 5 + 3 म्हणजे 8, 3 + 1 म्हणजे 4, 1 + 0 म्हणजे 1. हे तुमचं आन्सर बनेल. आय होप तुम्हाला समजलं असेल, आणि समजलं असेल तर याला मला कॉमेंट सेक्शन मध्ये आन्सर करून सांगा याचे आन्सर काय बनेल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते मल्टिप्लिकेशनचे सर्व टाइप्स. तुम्हाला फक्त एकदम सोपं असतं, एकदा फक्त तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे, डोक्यामध्ये ठेवायचं आहे, आणि वन्स यू गेट दी आयडिया, तुम्हाला एकदा कॉन्सेप्ट समजली, देन यू कॅन सॉल्व एनी मल्टिप्लिकेशन क्वेश्चन विदाउट युजिंग पेन आणि पेपर. तुम्हाला कोणत्याच एक्झाम्पलसाठी किंवा मल्टिप्लिकेशन करण्यासाठी पेन आणि पेपरची गरज पडणार नाही, दॅट्स आय गॅरंटी. आणि याने तुमचं क्वेश्चन सॉल्विंग सुद्धा फास्ट होतं, कुठे ना कुठे आपल्या स्पीडला सुद्धा थोडंसं बूस्ट मिळतं. ठीक आहे. आपला जो नवीन उद्याचा टॉपिक राहील, तो आपला उद्याचा टॉपिक आहे हाऊ टू फाइंड स्क्वेअर्स आणि क्यूब्स विदाउट युजिंग पेन. स्क्वेअर कसे लर्न करायचे, क्यूब कसे लर्न करायचे, ते पण विदाउट पेन, कमी वेळामध्ये, फास्ट कॅल्क्युलेशन मध्ये. तर हे आपण उद्याच्या क्लासमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, take care, bye bye, and please do share with your friends so that they will also get the benefit of this quantitative aptitude series. Thank you so much.